माय गो टू चॉकलेट केक. हाऊ टू मेक प्रॉपर्टीज, म्हणजे घरी बसल्या प्रॉपर्टी कशी बनवायची. सुटलेला आहे. मम्मी स्पेशल कसले वडे आहेत. साईड थोडीशी मम्मी कसले वडे आहेत. अकरा वाजलेत and I'm still working. But now this time मी डिसाईड केलं की I'm gonna follow. Hi everyone and welcome back to the channel. सो खूप दिवसानंतर मी व्लॉग काढते आणि का ते नाही मला माहीत. बॅक कॅमेराने किती घाण येते फुटेज. ठीक आहे, कोई बात नाही. सो माझं वर्क फ्रॉम होम आहे आणि मी तुम्हाला वर्क फ्रॉम होम दाखवणार आहे की वर्क फ्रॉम होम कसं असतं. लोकांना वाटतं, लोकांना म्हणजे ऑफिसमधल्या लोकांना पण माझं वाटतं की वर्क फ्रॉम होम जरी चिल असतं, एकदम काय स्ट्रेस नाही, उठून बसून सगळे लोक काम करत असतात. बट नाही, टुडे आय एम गोना शो द रियालिटी. मी इथे ना इथे बघणार आहे. ओके, दिस इज द कॅमेरा. सो वर्क फ्रॉम होम कसं असतं हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे माझ्या व्हिडिओमधून. पण सगळ्यात पहिलं मी काम करते, म्हणजे वर्क फ्रॉम ऑफिसली आहे म्हणून कामच करते. जस्ट 2 मिनिट. तर गेले 2-3 महिने मी घरूनच काम करते. तसं रिझन आहे काहीतरी, पण 2-3 महिने खूप मजा वाटली मला. म्हणजे नॉर्मल असं एक मेन गोष्ट म्हणजे ट्रेनचा प्रवास वाचला. त्याच्यानंतर असं थोडं रिलॅक्सिंग आणि मम्मी पप्पांबरोबर घरी राहायला मिळालं. पण त्याच्या मध्ये मी ऑफिसला पण जायचे, जे मी व्लॉग्स, दिवाळी सेलिब्रेशन, त्याच्यानंतर मध्ये काय काय झालं ते जायचे मी ऑफिसला. तर म्हणजे जाते ऑफिसला, असं नाही हफ्त्यातून एकदा किंवा 2दा, 2 हफ्त्यातून असं माझं असतं. एकदमच नाही की पूर्णच मला बॉयकॉट केलं ऑफिसवाल्यांनी, असं काही नाही. मी जाते ऑफिसला पण. सो आज मी दाखवणार आहे माझी नाईट शिफ्ट. नाईट म्हणजे सेकंड शिफ्ट कशी असते. बिग बॉस चालू असल्यामुळे मला इव्हनिंग दिलेली आहे. सो आज मी तुम्हाला दाखवते इव्हनिंग. प्लस आज वीकेंडचा वार पण आहे. सो ह्या सगळ्यामध्ये काय काय होतं, काय काय पोस्ट करावे लागतात सोशल मीडियावर, इकडे तिकडे काय काय सगळं तुम्हाला दाखवेन. त्याच्यामध्येच खाणं पिणं सगळं दाखवणार आहे. आणि प्लीज इग्नोर हा लुक. सो दुपारी जेवणासाठी अंड्याचा रस्सा केला होता आणि आत्ता जस्ट मी काहीतरी बनवलं होतं. सो दिस इज द हा चॉकलेट प्लस राईस केक, म्हणजे मूज असतं ना, ते बनवलं होतं मी जस्ट थोड्या वेळापूर्वीच. ऑलमोस्ट खाऊन झालेलं आहे माझं, बट स्टील तुम्हाला मी टेस्ट करून दाखवते. खाऊन झालेलं आहे माझं, मी कशा टेस्ट करू. मस्त होतं. 1 मिनिट, लेट मी शो यू द लुक. तर तुम्हाला मी टेस्ट करून दाखवते. हे हाफ तर मी खाल्लेलंच आहे, कारण की गरमागरम असताना राईस, म्हणजे गरम राईस नसलं तरी चालेल. तुम्ही भात घ्यायचा थोडासा, 1 वाटीपर्यंत भात घ्या. त्याच्यानंतर मी डार्क चॉकलेट मेल्ट केलं होतं आणि डार्क चॉकलेट आणि तो भात हा मिक्सरला मस्त अशी चांगली पेस्ट मस्त नरम होईपर्यंत तुम्हाला वाटायचं आहे. आणि चॉकलेट आपण वितळून, म्हणजे गरम त्याच्यामुळे लिटरली केक सारखं वाटतं की तुम्ही केकच बनवला आहे, म्हणजे मी बनवला आहे. आणि इफ यू वॉन्ट टू ॲड प्रोटीन तर तुम्ही काही ड्रायफ्रूट्स किंवा काही पण असेल प्रोटीनसाठी, थोडा हेल्दी बनवण्यासाठी यू कॅन ॲड. पण मी हे बनवलं होतं. दिस इज माय गो टू चॉकलेट केक. फक्त इट्स टेक 15 मिनिट्स. फक्त 15 मिनटामध्ये हा चॉकलेट केक रेडी होतो. ॲक्च्युली इट्स चॉकलेट मूज, पण ठीक आहे, आय कॉल इट माय इन्स्टंट केक. जर तुम्हाला हा चॉकलेट मूज केक बनवायचा असेल, म्हणजे अगदी 15 मिनटात बनतो, तर तुम्ही ऑलरेडी मी बनवली आहे याची व्हिडिओ रेसिपी आहे, तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. तुम्ही जाऊन चेक करा इफ यू वॉन्ट टू मेक इट. ओके, मी आत्ताच फनी व्हिडिओ एक रेकॉर्ड केलेला आहे, हाऊ टू मेक प्रॉपर्टीज, म्हणजे घरी बसल्या प्रॉपर्टी कशी बनवायची.
फनी आहे. तुम्ही आय थिंक आवडेल तुम्हाला, तर तुम्ही जाऊन बघा. माझ्या इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूब शॉर्टवर असेल तो. प्लीज जाऊन बघा आणि कमेंट्स करा तुम्हाला कसा वाटला. आणि मी अजून कशा व्हिडिओज बनवू, म्हणजे मेकअप व्हिडिओ फॉर इंस्टाग्राम, मेकअप व्हिडिओ किंवा डान्स व्हिडिओ. डान्स तर मी खूप कमीच करते, कमी डान्स व्हिडिओ टाकलेले असतात माझ्या इंस्टाग्रामवर. शिटियर लाईट पण मी मध्ये मध्ये जाते, मंजर होती. सो तुम्ही मला सांगा तो व्हिडिओ कसा आहे. व्हिडिओ कुठे जाऊन आलीस? लग्नाला, अवतार हळदीला. अवतार कसं झालंय? बाकी काय आता चालत आलो ना आम्ही. काय आणलं मला? बहुत ही ज़्यादा ठंडी है इधर. I'm gonna show how I work. Oh my baby, baby, मेरी विटामिन की. सो आज स्पेशल दादा स्पेशल चिकन रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. म्हणजे आमच्या घरामध्ये तो जो जेवण बनवते सगळ्यांना आवडतं. मम्मीला आम्ही रिटायर करून टाकलेलं आहे. येस, शी हॅज बीन रिटायर्ड. तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे तो कशा पद्धतीने चिकनची रेसिपी बनवतो. त्याला पण एक शूट करायचं आहे त्याच्या इंस्टाग्रामसाठी. सो आपण ते आज बघूयात. हा खोबरा इथे भाजून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हे अख्खे मसाले आहेत, हे भाजून घेतलेले आहेत. ओके. त्याच्यानंतर कांदा, लसूण आणि आलं आपण भाजणार आहोत. आणि हे वाटणासाठी जो स्पेशल वाटण आहे त्याच्यासाठी त्याच्यामध्ये अजून कोथिंबीर जाईल आणि मिरची जाईल. आपण थोडं बिनकामाची व्यक्ती. काय अभ्यास करतोस? मी तुझ्याकडे काहीतरी बनवलंय बाबू. अभ्यास झाल्यानंतर देईन. तुझी फेवरेट गोष्ट. तिकडे जा. नको मिठू टाकू आता. खाऊ नको बाबू, खाऊ नको. तिथे वाजव तू. हळद, गरम मसाला, जोरात बोल. कच्चा मसाला, कलरचा मसाला, मिरची पावडर, कोथिंबीर, आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट, तेजपत्ता, कांदा. इथं कांदा खोबऱ्याचं वाटप आहे आणि मॅरिनेट केलेला चिकन, तेल, पाणी आणि कढई. आता आम्ही त्याच्यात भात घातलेला आहे, म्हणजे तांदूळ. तर आमच्याकडे बासमतीचं झाड आहे, बासमतीची पानं आहेत, त्याचे झाड आहे आमच्याकडे. आणि आम्ही बासमतीचा समजा तांदूळ आणला तर तो त्यात एक पाणी टाकतो. किंवा नॉर्मल आपली बिर्याणी आपल्या नॉर्मल भाताबरोबर तांदळाबरोबर बनवायची आहे, त्याच्यामध्ये तो सुद्धा आम्ही पाणी टाकतो. वास सुटलेला आहे. मला ना केस कापायचं वाटत आहे, पण केस जास्त लांब नाही आहेत माझी. लास्ट टाईम मी कापली होती, गेल्या वर्षी कापली होती एकदा, आणि आता रिसेंटमध्ये सुद्धा मी कापली होती. म्हणून आता ह्यावेळ नाही कापत, टक्कल पण पडत चाललं. स्ट्रेस गाइस, स्ट्रेस आहे बहुत जिंदगी में. बेस्ट. नाव इट्स मम्मी स्पेशल. कसले वडे आहेत? साईड थोडीशी मम्मी. कसले वडे आहेत? बोल ना. चिकन वडे, कोंबडी वडे. कोंबडी पण टाकले का त्याला? ओके. सो हे कोंबडी वडे आहेत. अरे थांबा ना भाई लोकांनी, थांबा, इकडे जाऊनच काढते मी. सो हे कोंबडी वडे आहेत.
ठीक आहे, त्यात कोंबडी नाही आहे. टेक दिस. वाव, डिलिशियस. 2 मिनटं. सो ही आमची थाळी रेडी आहे. कोंबडी वडे, चिकनचा रस्सा, जिरा भात आणि तळलेले चिकनचे पीस, कांदा, लिंबू आणि टॅमॅटो. ओके, सो दिस इज माय प्लेट. ती प्लेट दादाची होती. सो प्लीज कम. जेवल्यानंतर भेटूयात. क्योंकि वो वही सो आता बिग बॉस बघून झालं. ओके, आज वीकेंडचा वार होता, तो बघून झालेला आहे. नाव आय एम वॉचिंग लाफ्टर शेफ सीझन 3 फर्स्ट एपिसोड. बेस्ट. आत्ता जस्ट काहीतरी 15-20 मिनटं झालेली आहेत आणि त्यांचं सगळ्यांचं इंट्रोडक्शन झालेलं आहे. मस्त आहे. जो हरपाल आणि कृष्णाचा जो पार्ट होता ना, ते बाईकवर घेऊन येतो काश्मीराला, दॅट वॉज अ बेस्ट पार्ट. ओके, 11 वाजलेत and I'm still working. आताच बिग बॉस 19चा वीकेंडचा वार एपिसोड संपलेला आहे. मी लाईव्ह बघितला तो जिओ हॉटस्टारवर. मस्त होता बिग बॉस. सलमान खानने सगळ्यांना मस्त रोस्ट केलं, सगळ्यांना त्यांच्या सुखा दाखवल्या, स्पेसिफिक कुनिका आणि अमाल ह्या लोकांना. सो ओव्हरऑल एक मस्त होतं. आता उद्याचा एपिसोड कसा असणार आहे हा प्रोमोवरूनच कळेल. ते टी व्हीवर जो एपिसोड असतो ना, त्याच्यामध्ये ते लोक प्रोमो दाखवतात, तर त्या प्रोमोवरून कळेल आपल्याला की तो एपिसोड कसा असणार आहे. नाव आय एम वॉचिंग लाफ्टर शेफ फोनवर. त्याचा फर्स्ट एपिसोड आलेला आहे, लाफ्टर शेफ सीझन 3. सीझन 2 दोन्ही सीझन मस्त होते आणि दिस सीझन अजून मस्त असणार आहे, कारण की नवीन नवीन फेसेस आहेत, सगळे मस्त आहेत, एंटरटेनिंग आहेत. सो आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू वॉच दिस सीझन. कारण की मी लाफ्टर शेफ सीझन 1 आणि 2 नाही फॉलो केलेलं आहे. फक्त जे प्रोमो यायचे मी तेच तेच बघायचे. पण नाव दिस टाईम मी डिसाईड केलं आहे की एम गोना फॉलो. कारण की मजा येते यार थोडंसं हसायला. कारण की माझं कामच ते आहे. सो मला असं काही एक्स्ट्रा एफर्ट्स नाही घ्यायचे आहेत की यु नो की सेपरेट टाईम काढून बघायचं आहे, असं काही नाही आहे. हे कामच ते असल्यामुळे मला ते बघणं भागच आहे आणि बघते आय एम एन्जॉईंग इट. सो दॅट्स ओके. ओके, सो 12:30 झालेले आहेत. मला काम संपवता रोजचे एवढे नाही वाजत, म्हणजे वाजतात 12:30 12:15 होऊन जातं. सो नाव आय एम सायनिंग ऑफ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी असेच नवीन नवीन व्हिडिओ करायचा प्रयत्न करणार आहे यावेळेस, कारण की खूप कंटाळा येतो. बट ठीक आहे, इट्स ओके. आय एम गोना ट्राय टू मेक दिस काइंड ऑफ व्हिडिओज. And thank you so much for watching this vlog. Thank you so much. Bye bye.